आणि बेशुद्ध अवस्थेमध्येच तिची डिलिव्हरी होते. जाग येते किंवा शुद्धीवर येते त्यावेळेला बघते त्या गोठ्यामध्ये तिच्या मुलीला गाय चाकते. माणसाने खरंच जनावरांना किती शिकवलं. ती ठरवते की बस जर जनावर माझ्यावर प्रेम करू शकते तर मी पण कुणावरती प्रेम करू शकणार आहे. निश्चितच मी पण माणसासारखं जगलं पाहिजे. मला नको ते बघितलं नाही पाहिजे, अपेक्षित ते केलं पाहिजे. आपल्या हाताने दगडाने तिने नाळ ठेचली. तिथे डॉक्टर नव्हता, नर्स नव्हता कापायला. दगडाने नाळ ठेचली. तशीच मुलगी उचलली. कसला 6 महिने आराम करणार आहे ती. 1.25 तास पण थांबली नाही तिथे. तिला माहिती होतं परत गेली, मुलगी झाली, दरवाजा बंदच आहे. ती तिथूनच बाहेर पडली. भीक मागून दिवस काढायची वेळ आली तिच्यावरती. भीक मागत राहिली. भीक मागितल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा आयुष्यामध्ये तिने भीक मागितली त्यावेळेला जे भाकरीचा तुकडा तिने हातामध्ये घेतला तो खायच्या आत दुसरा भिकारी आला आणि तिच्याकडे त्याने भीक मागितली. म्हणजे भीक मागून जे पहिल्यांदा खाणार होती ते सुद्धा दुसऱ्या कोणीतरी भीक मागून मागितली आणि तिची भावना वरून भावना निर्माण झाली. तिने देऊन टाकलं ते. ती म्हटली सिंधुताई तुझी गरज आहे जगाला. ती सिंधुताई माहीत झाली. किती लोकांनी सिंधुताई सपकाळ हा पिक्चर बघितला? वाव, ग्रेट. भीक मागितलेली भाकरी नाही खाता आली तिला. निर्णय घेतला, परिस्थितीने ढकललं होतं, लाथ मारली ती परिस्थितीने. जशी गांधीजींना मारली तुम्हाला पण मारली इकडे येण्यासाठी धक्का दिला. त्यांच्या शब्दात ऐकूया आपण त्या काय म्हणतात. तुम्ही कदाचित पिक्चर बघितला असेल पण ही सिंधुताई स्वतः शब्दामध्ये काय सांगतात बघा. मी अजून घाबरले की ह्या लोकांना जर मी दिसली मला हान केली बाई आपली
कोणी नाही, मागं मागं काय जादूटोणा वगैरे वगैरे असं नाही. म्हणजे झाडाच्या आडोशाला बसले, प्रेत यात्रा विसावली, त्यांनी ओझरभर पीठ 100 रुपये टाकला, एकमेकांना भेट दिला, उठले, निघाले, स्मशानात गेले. संध्याकाळ झाली, प्रेताचे संस्कार मी डोळ्याने पाहिले, सर्वाला आग लावली, सगळ्यांनी पाणी फिरलं, मडकं टाकलं, रडले, प्रेताचं टपुरं फुटलं, नातलं निघून गेले. इथे मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले. मला कुठे काय आठवेल काय म्हणलं, काय बाबा धरबंद नाही. मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले. इथे केच मला जाताना सरणावर कळले होते, प्रेत जळत होतं, नातलं निघून गेले होते. इथे केच मला जाताना सरणावर कळले होते, मला नाणी केली सुटका जगण्यात ठेवले होते. सुरेश भट मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. सुरेश भट प्रेत जळत होतं, मी त्याच्या जवळ गेले. रात्र झाली, सोमरात्र, भयान शांतता. स्मशान शांतता कशाला म्हणतात त्या दिवशी पहिल्यांदा कळालं. आणि समोर जाता जाता मी एक केलं, ते टाकलेलं गोंधळ करून त्याने सवरगाने पत्रात बांधून घेतलं. बाबा ह्या जगण्याने मला आराधांची माया शिकवली. मी स्मशानात गेले, लक्षात आलं फुटलेल्या मडक्याचे तुकडे पडले होते, कधीतरी पाऊस होत गेला असेल, पाणी होते एका तुकड्यात. मी ते पाणी घेतलं, एक तुकडा साफ केला, त्यात पाणी टाकलं, जवळच पीठ टाकलं, एवढीशी भाकरी केली. भूक उगी बसत नव्हती आणि जळणाऱ्या प्रेताचे निखारे ओढले. ती एवढीशी भाकरी त्यावर शेकली, भाजली, तोडून तोडून तिथेच खाल्ली. आता पंचपक्वान्न लोक खायला देतात, तेव्हा तोडून खाल्लेल्या भाकरीची चव आयुष्यात परत मिळाली नाही. माणूस कधी वाईट नसतो बाबा, माणसाची पोटाची खूप वाईट असते. मी त्या दिवशी ती भाकरी शेकली, तोडून तोडून खाल्ली आणि रात्री मी स्मशानात धावले होते. मी कधी घाबरले नाही, पण त्या दिवशी एक चमत्कार झाला. अंधश्रद्धा नाही, अनुभव हीच खात्री. अद्याप रात्री खूप थंडी पडली म्हणून मी ती भाकरी तोडून खाल्ली, शेकायला बसले, खूप बरी वाटत होती. मरणाची थंडी पडली होती आणि माझ्या लक्षात आलं प्रचंड रात्र झाली, रात्री ओढायला लागले, भयान शांतता पसरली आणि 5-50 काळे काळे पक्षी आले. मला घराघर टोचा मारायला लागले. का ते मला विचारत होते, मेलेल्याचं खायचा अधिकार आमचा, तू अजून गेली नाहीस, जबाब दो, आमचा कायदा बंद झाला. काय जबाब होतो म्हणतो मी. बाळाला पोटाशी धरून उभी होऊन खाली वाकून रडत होते, तिला टोच लागू नये म्हणून. माझ्या सगळ्या पातळाला टोचा पडल्या होत्या, पण त्या दिवशी पाखर मला टोचा मारत होते ना, मी बाळाला वाचवत होते. पटकन माझ्या लक्षात आलं, सिद्धताई सकाळी गेली आहे. पाखर तुला सांगता येतं का, खूप जग तुझी वाट पाहते, इथे कुठे रडून पडलीस, चालेल किती जग तुझी वाट पाहते. त्या दिवशी मी त्या पक्षाला नमस्कार केला, पण नमस्कार केल्यानंतर सुद्धा इतकी भीती मनात भरली, जाऊ कुठे. मी जोरजोरात रडले, आयुष्यात पहिल्यांदा रडले मी स्मशानात जोरजोरात. का रडले याचा एक मतलब पण होता. गाव शेजारीच होतं, घर दिसत होतं, मी जोरजोरात फिरत होते. का गावातले 10-20 माणसं येतील आणि मला विचारतील काय झालं. माझं रडणं ऐकून लोक बाहेर आले, दारा उघडले, एकमेकांना सूचना दिल्या, दारं पक्के बंद करा, लेकरांना पक्क झाकून घ्या, आज रात्री कुणी बाहेर पडू नका, कारण मशानात भूत रडतात. आज मशानात भूत रडतं, आज कोणी बाहेर पडू नका. त्यांनी बोललेलं मला ऐकायला येत होतं. जसे दार उघडले तसे बंद झाले, लोक आत गेले, माझ्याजवळ कुणी आलं नाही, माणूस माझं आला नाही, पण गावाचे कुठे माझ्यासोबत रडत होते. ती रात्र मला कधीच विसरता येणार नाही. त्या दिवशी मी स्मशान सोडलं, नंतर मी निर्णय घेतला, स्वतःची मुलगी श्रीमंत रसला घेऊन विकत बंगला घेतला आणि जगायला सुरुवात केली. आता असंख्य आले, पण तो काळ विसरता नाही आला. त्या वेदनेने त्या जखमीने मला अनाथापर्यंत पोचवलं. येथे पाहिजे जातीचे मी अनाथ होते, अनाथांनाच पदरात घेतलं. काय करू, मला पदरात घेणारं कोणी मिळालं नाही, म्हणून माझा पदर त्यांच्यासाठी लाभ करून जोडी तयार केली. काही सुटलं तरी बाबा माझं. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीचं शिक्षण झालं नाही, शिकायला मिळालं नाही, गुळाची ढेप किंवा घरामध्ये कुठल्या रेशनच्या दुकानाबद्दल जर पुडी बांधून आली तर त्या पुडीवरती काय लिहिलं असेल ह्या वाचत 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 त्यांनी आपलं ज्ञान संपादन केलं. थोड्याफार अशिक्षित असून सुद्धा आज त्यांनी सुरेश भटांबद्दल बोलून दाखवलं. ह्या व्यक्तीने काय केलं जीवनामध्ये, स्वतः आत्मचरित्र लिहिलं, मी वनवासी म्हणून पुस्तक लिहिलं. आणि हे पुस्तक एवढ्या मोठ्या व्यक्तीचं लिहिलं, स्वतः लिहिलं, 15 दिवसात पुस्तक लिहून काढलं. आणि हे पुस्तक छापण्यासाठी त्यांनी खूपशा प्रेसमध्ये जाऊन यायचा प्रयत्न केला.
पण कुठल्याही चांगल्या प्रेसने त्यांचं पुस्तक घेतलं नाही. जयसिंगपूर जवळ त्यांनी, कोल्हापूर ते जयसिंगपूर जवळ एका छोट्याशा प्रेसमध्ये त्यांनी पुस्तक ते छापलं आणि विकायला सुरू केलं. तर 40% द्या, 42% द्या असं पुणेवाल्यांनी बाहेर काढलं त्यांना. तर त्या भीकच मागायच्या तरी सुद्धा की पुस्तक लिहून सुद्धा किंवा आमचं पुस्तक घ्या, आमची लेकरं जेवतील. पुस्तक विकायचा उद्देश काय होता की पोराबाळांना आश्रमातल्या खायला मिळेल. एवढ्या खस्ता खाऊन त्याने पुस्तक विकलं खरं, पण हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये कुठेच नावारूपाला आलं नाही. हे पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये कर्नाटक गव्हर्नमेंटने घेतलेलं. कर्नाटकाच्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये ते पुस्तक इन्क्लूड केले त्यांनी. सिंधुताई बद्दल त्यांच्यामध्ये अभ्यासाला घेतलेला आहे, महाराष्ट्रातून घेतले नाही. त्यांची खंत आहे की महाराष्ट्राने अजून मला रेकग्नाइज केलं नाही, त्यामध्ये महाराष्ट्रात बघावं लागतं तरच नाव होतं. आणि पुस्तक 10वीला घेतल्यामुळे कर्नाटकामध्ये कर्नाटकाच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना भरपूरशी निमंत्रण असतात आणि त्या जातातही. आता त्यांना विश्व साहित्य संमेलनाचं निमंत्रण आहे अमेरिकेमध्ये. एक नॉर्मल स्त्री, अत्याचाराला बळी पडलेली स्त्री उत्तुंग भरारी घेते, कशी असतात ही यशस्वी लक्षण. हे परिस्थितीवरती मात करतात, हे विजयी खेचून आणतात, हे जय खेचून आणतात. हे परिस्थितीवरती रडत बसत नाही. हा डावलेला असा, ही लोक तशी, ती लोक तशी, हे प्रोडक्ट नको म्हणतात, त्यांना कळत नाही, ह्यांना बिझनेस समजत नाही, मग आम्ही तुला सगळं असे हताश बनत नाहीत. ही परिस्थितीवर मात करतात. त्यांना मार्केटचं नॉलेज असतं, हे स्वतःची कॅपॅसिटी वाढवतात. ही कारण शोधत नाहीत की काय नाही करायचं, ही कारण शोधतात की कसं होऊ शकेल, कसं होऊ शकेल, कसं होऊ शकेल. किती सोपा बिझनेस आहे. आणि फक्त बिझनेस करत नाही, आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास पण करतो याच्यामध्ये. आणि आपल्या बरोबर लोकांचा विकास झाला पाहिजे, म्हणून लोक जोडली पाहिजेत, लोक जास्तीत जास्त जोडली पाहिजेत. आपले प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, लोकांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्वतःची डेव्हलपमेंट करणं फार गरजेचं आहे. एक लास्ट क्लिप तुम्हाला दाखवतो जे आपल्याला एका प्रोडक्ट बद्दल माहिती मिळवून देईल. आपल्याला गॅस फ्यूज नावाचा प्रोडक्ट आपण लॉन्च केलेला आहे. आणि हा गॅस फ्यूज नावाचा प्रोडक्ट गॅस फ्यूज किती लोकांना माहिती आहे? बस 2 मिनिटाची क्लिप ऍक्च्युअली ती. अच्छा, थोड्याच लोकांना माहिती आहे, म्हणजे तुम्ही बघणं फार गरजेचं आहे.